विलिनीकरणाच्या प्रस्तावासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। विलिनीकरणासाठी पवारांच्या राष्ट्रवादीचा काँग्रेसला प्रस्ताव 15 ऑगस्टपर्यंत विलिनीकरणाबाबत निर्णय होण्याची शक्यता। सूत्रांची माहिती तर विलिनीकरणाबाबत कोणतीही चर्चा नाही, पवारांच्या राष्ट्रवादीनं चर्चा फेटाळल्या। पवारांच्या राष्ट्रवादीकडून काँग्रेसमध्ये विलिनीकरणासाठी एक आधीही प्रस्ताव प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। नाना पटोलेंचा दावा तर विलिनीकरणाबाबत कोणतीही चर्चा नाही, पवारांच्या राष्ट्रवादीनं चर्चा फेटाळल्या। पवारांच्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत काँग्रेस हायकमांडकडून राज्यातील वरिष्ठ नेतृत्वाकडे चाचपणी। सूत्रांची माहिती राष्ट्रवादीच्या प्रस्तावावर राज्यातील वरिष्ठांचं मत काय याची विचारणा निर्णय हायकमांड घेणार, मात्र राज्यातील नेत्यांची भूमिका जाणून घेतल्याची माहिती। काँग्रेस बुडतं जहाज, कोणत्या पक्षानं त्यात पाय ठेवला तर आम्हालाच फायदा होईल। मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधी पक्षातील नेत्यांना टोला तर बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत राऊतांनाही डिवचलं। पवारांच्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर संजय राऊतांचं मोठं विधान, पवारांनी पुढाकार घेतला पाहिजे। पवारांनी पुन्हा नव्यानं काँग्रेस उभी केली तर प्रादेशिक पक्षांनाही बळ मिळेल, संजय राऊतांचं वक्तव्य। दोन्ही राष्ट्रवादी किंवा पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं विलिनीकरण होईल असं मला वाटत नाही। काँग्रेस बुडती नाव, पवारांचे लोक चांगला पर्याय निवडतील, भाजपच्या चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसमधून फुटलेल्यांनी एकत्र येणं गरजेचं, काँग्रेस नेते अशोक गेहलोतांचं विलिनीकरणाच्या चर्चेवर प्रतिक्रिया। राहुल गांधींना सगळ्यांनी नेता म्हणून स्वीकारावं, राऊतांच्या वक्तव्याला पाठिंबा, गेहलोतांचं वक्तव्य। कुणी कुठे विलीन व्हावं हा त्यांचा विषय आहे, त्या विषयावर बोलणार नाही। ज्यांना दुसरीकडे जायचं तो त्यांचा विषय, ज्यांना आमच्याकडे यायचंय तो त्यांचा विषय। जयकुमार गोरेंचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर वक्तव्य। तृणमूल काँग्रेसला सोनिया गांधींची ऑफर, पक्ष विलीन करा, काँग्रेसचं राष्ट्रीय उपाध्यक्षपद देणार, सोनिया गांधींचं आश्वासन। राजकीय घडामोडींसंदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। कर्जमाफीतील जाचक अटींच्या विरोधात रोहित पवारांचा एल्गार, पंढरपुरात आजपासून रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन। पंढरपुरातील शिवतीर्थ परिसरात रोहित पवारांचं आंदोलन, 50,000ची अट काढून 2 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्या, रोहित पवारांची मागणी। आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांकडून रोहित पवारांना नोटीस, छत्रपती शिवाजी महाराज चौकामधील आंदोलनावरून नोटीस, पालिकेने इतर मोकळ्या जागेमध्ये आंदोलन करण्याचं सुचवलं होतं, नोटीशीमध्ये उल्लेख। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये कोणत्याही अटी नाहीत, कर्जाची मर्यादा 3 लाखांहून 5 लाखांपर्यंत करण्यात आली। निवडणुका समोर नसताना सरकारनं कर्जमाफी केली, फडणवीसांची स्पष्टोक्ती। कृषी मंत्री दत्ता भरणेंकडून रोहित पवारांना समोरासमोर चर्चेला येण्याचं निमंत्रण, तर जोपर्यंत सरकार आश्वासन देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, रोहित पवारांची भूमिका। रोहित पवारांनी अन्नत्याग नाही तर स्टंटबाजी त्याग आंदोलन करावं, नवनाथ बन यांचं ट्विट। कर्जमाफीचं स्वागत सोडून रोहित पवार आंदोलनाच्या नौटंकीमध्ये व्यस्त, ट्विटमधून नवनाथ बन यांची टीका। राम मंदिराच्या दानपेटीमध्ये 5 कोटी चोरणारे कोण, संजय राऊतांकडून सवाल उपस्थित। उद्धव ठाकरे लवकरच अयोध्येला जाणार, संजय राऊतांची माहिती, तर कोणी दोषी असेल तर कारवाई केली जाईल, भाजपचे नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। मी सत्य बोललो तर मी अडचणीत येईन, हे मोठे लोक आहेत त्यामुळे सत्य बोलण्याची माझी हिंमत नाही, जेव्हा वेळ येईल तेव्हा मी बोलेन, भाजपचे नेते ब्रिजभूषण सिंह यांची राम मंदिर दान प्रकरणावर प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंनी 14 जूनला मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली, ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व, ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचा दावा। एकीकडे ऑपरेशन टायगरच्या चर्चा असताना दुसरीकडे धाराशिवमध्ये ठाकरे गटाच्या बैठकीला खासदार ओमराजे निंबाळकर उपस्थित, निंबाळकर बैठकीला अनुपस्थित असल्याचे चर्चांना उधाण, तर काम असल्यामुळे ते आले नसतील, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। विधान परिषद निवडणुकीसंदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। नाशिकनंतर जळगावचा तिढा सुटला, कोणतीही अडचण राहिलेली नाही, शिंदेशी चर्चा, रेश्मा काळे उद्या भूमिका स्पष्ट करणार, गिरीश महाजनांची माहिती, रेश्मा काळे मात्र नॉट रिचेबल। नाशिकनंतर जळगावातील तिढा सोडवण्यासाठी महायुतीच्या हालचाली, मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीमध्ये रात्री उशिरा आमदार पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, तर भाजपच्या बंडखोर रेश्मा काळे मात्र नॉट रिचेबल। जळगावात युतीच्या उमेदवाराच्या प्रचार पॅम्पलेटवरून उन्मेष पाटलांचा फोटो गायब, प्रचाराच्या पॅम्पलेटवरून शिंदे सेनेच्या उन्मेष पाटलांचा फोटो वगळला, पॅम्पलेटवर शिंदे सेनेचे माजी आमदार शिरीष चौधरींचा देखील फोटो। अमरावतीचे काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुखांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार नाही, सोनोग्राफीमध्ये किडनी स्टोन असल्याचं निदान, हर्षजित देशमुखांचा रुग्णालयातील मुक्काम वाढण्याची शक्यता। अमरावती विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये नवा ट्विस्ट, काँग्रेसकडून वंचितचे उमेदवार निलेश विश्वकर्मांना पाठिंबा देण्याबाबत बैठका, काल रात्री पाठिंब्यासंदर्भात 2 बैठका झाल्याची सूत्रांची माहिती।
सोलापूर विधान परिषदेसंदर्भात राष्ट्रवादीच्या स्थानिक आमदारांच्या भूमिकेसंदर्भात सुप्रिया सुळे आणि धैर्यशील मोहिते पाटील त्या आमदारांशी चर्चा करणार. पवारांच्या राष्ट्रवादीच्या 3 आमदारांचा भाजप उमेदवाराला पाठिंबा. आमदारांनी घेतली होती रवींद्र चव्हाणांची भेट. विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर महायुतीची सोलापूरमध्ये बैठक संपन्न. महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना निवडून आणण्याचा विडा आम्ही सर्वांनी उचललाय, त्यामुळे राजेंद्र राऊत विक्रमी मतांनी विजयी होतील. यावेळेला जयकुमार कोरेंनी व्यक्त केला विश्वास. नांदेड विधान परिषद निवडणुकीमध्ये तयारीनिशी उतरलोय. नांदेडचे मविया पुरस्कृत उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकरांची प्रतिक्रिया. निवडणुकीचा बारकाईने अभ्यास केलाय, विजय माझाच होणार असा विश्वास व्यक्त. एल निनोचं संकट आहे, त्याच्यामुळे पाऊस लांबणार आहे. पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. प्रशांत महासागरामध्ये एल निनो सक्रिय. अमेरिकी हवामान संस्था नोआनची पुष्टी. विदर्भासह यूपी, एमपी, राजस्थान आणि छत्तीसगडला जास्त फटका. एल निनोच्या तीव्रतेमुळे जगभर दुष्काळाची शक्यता. एल निनोचा प्रभाव लक्षात घेऊन टास्क फोर्स तयार. शासन स्तरावर तयारी सुरू. शेतकऱ्यांनी सरकारच्या सल्ल्यानेच पेरणी करावी. मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. कोकणात सध्या पावसाचा लपंडाव सुरू. कडक ऊन आणि ढगाळ हवामानामुळे उकाडा निर्माण होत असल्यानं नागरिक हैराण. 15 जूनपासून कोकणामध्ये पावसाची शक्यता. राज्यात मोसमी पावसाची वाटचाल काहीशी संथ गतीनं सुरू असल्यानं उन्हाचा तडाखा वाढणार. तापमानामध्ये 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याचा अंदाज. मुंबई, पालघरसह ठाण्यामध्ये उष्ण आणि दमट वातावरणाची नोंद. अकोल्याच्या अकोटमध्ये युरिया खतासाठी संघर्ष कायम. पहाटे 3 वाजल्यापासून शेतकरी कृषी केंद्रावर आहेत. 2 दिवसांपासून अकोटमध्ये युरिया खरेदीसाठी शेतकऱ्यांचे अतोनात हाल. विरारच्या ग्लोबल सिटी परिसरात 16 ते 20 तास वीज पुरवठा खंडित. विजेचा लपंडाव सुरूच असल्यामुळे नागरिकांकडून तीव्र संताप. दुरुस्तीच्या कामासाठी तासनतास वीज पुरवठा खंडित केला जात असल्यानं नागरिक हैराण. मुंबईतील पाणीसाठा 12.12%. मनपाकडून 10% पाणी कपात सुरू असताना सुद्धा फक्त महिनाभराचा साठा. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावात केवळ 1,75,465 दशलक्ष लिटर पाणी शिल्लक. पुणे जिल्ह्यातील 8 धरणांची होणार सुरक्षा तपासणी. वाढत्या हवामान बदलांच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षण. वर्षभरात धरणांच्या तांत्रिक सर्वेक्षणानंतर अहवाल जलसंपदा खात्याला देणार. CWPRS ही केंद्रीय संस्था करणार सर्वेक्षण. आता पाहूया टॉप 9 मोठ्या घडामोडी. अशोक खरात प्रकरणी सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती. राज्य सरकारचा मोठा निर्णय. विधी आणि न्याय विभागाकडून अधिसूचना जारी. रुग्णालयाच्या फार्मसीमधून औषध खरेदीची सक्ती करता येणार नाही. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढेंचे आदेश. डिझेलच्या खरेदीवर पेट्रोलियम मंत्रालयाकडून 90 दिवसांसाठी निर्बंध. 200 लिटरपेक्षा जास्त डिझेल खरेदी करता येणार नाही. व्यावसायिक ग्राहकांना किरकोळ दुकानांमधून डिझेल खरेदीसही मनाई. गडचिरोली जिल्ह्यामध्ये पेट्रोल, डिझेल, गॅसचा तुटवडा कायम. 15 तारखेपर्यंत पेट्रोल, डिझेल उपलब्ध न झाल्यास शेतकरी आंदोलन करण्याच्या तयारीत. लवकरात लवकर इंधन उपलब्ध करून देण्याची मागणी. प्रणित मोरेच्या स्टँडअप कॉमेडी शो प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल. महिलेच्या संमतीविना लैंगिक वर्तनाचे कथित गौरवीकरण केल्याचा आरोप. प्रणित मोरेसह हिमांशू जांगराला 22 जून रोजी महिला आयोगासमोर हजर राहण्याचे समन्स. प्रणित मोरेच्या कॉमेडी शोमध्ये डॉक्टर सेजल पवारच्या अश्लील टिप्पणीची KM मेडिकल कॉलेजकडून दखल. 2 सदस्यीय चौकशी समिती स्थापन. सेजल पवारवर कारवाई होण्याची शक्यता. आपण काय बोलतो याचं भान ठेवलं पाहिजे. प्रणित मोरेच्या शोमधील डॉक्टर सेजल पवारच्या वक्तव्यानंतर किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया. संबंधित मुलीवर कारवाई झालीच पाहिजे. KMमधून तत्काळ बाहेर काढण्याची पेडणेकरांची मागणी. काला हिरण चित्रपटाच्या विरोधातील सलमान खान यांच्या याचिकेवर 19 जून रोजी पुढील सुनावणी. दिल्ली उच्च न्यायालयाकडून सलमानच्या याचिकेवरील पुढील सुनावणी 19 जून रोजी. तारीख निश्चित. TCS धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी निदा खानसह सर्व आरोपींच्या जामिनावर 19 जूनला सुनावणी. सरकारी पक्षाची देखील बाजू ऐकून घेतली जाणार. गर्भवती असल्यानं जामीन मंजूर करावा. निदा खानची न्यायालयाकडे मागणी. आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या. आदित्य ठाकरे यांच्याकडून SIR संदर्भात मुंबईमध्ये शाखा भेटी सुरू. आदित्य ठाकरेंकडून पदाधिकाऱ्यांना ऑनलाईन पद्धतीनं मार्गदर्शन. SIR प्रक्रियेमध्ये सर्वांनी मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचे आदित्य ठाकरेंचे आदेश. काँग्रेसचे नेते कन्हैया कुमार 14 तारखेला पुणे दौऱ्यावर. साने गुरुजी स्मारकामध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला हजेरी लावणार. सोलापूरच्या बार्शी तालुक्यामध्ये मुख्याध्यापकासह कुटुंबाची सामूहिक आत्महत्या. मुख्याध्यापकाने 2 मुलं आणि पत्नीची हत्या करून स्वतः केली आत्महत्या. शेअर मार्केटमध्ये कोट्यवधींचं नुकसान झाल्यानं उचललं टोकाचं पाऊल. बार्शी तालुक्यामधील हत्तीज गावातली घटना.
सरसंघचालक मोहन भागवत प्रवास करत असलेल्या ट्रेनवर दगडफेक. शताब्दी एक्सप्रेसनं मोहन भागवत कानपूरहून दिल्लीला जात होते. फिरोजाबाद जिल्ह्यामध्ये दगडफेकीची घटना. पुढील तपास सुरू. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरावर 1.5 किलो सोन्याच्या कळसाचा साज. गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणेंकडून 2.5 कोटींच्या कळसाची देणगी. राज्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे 29 जूनपासून आंदोलन. महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा. तातडीनं लक्ष न दिल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा. शेगावच्या प्रसिद्ध कचोरी सेंटरवर बुलडाणा अन्न आणि औषध प्रशासनाचा छापा. कचोरी बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालाचे नमुने घेतले. भेसळयुक्त पदार्थ आढळल्यास कारवाई करणार. शिर्डीमध्ये साई मंदिर परिसरातील दुकानांमधून निकृष्ट दर्जाचे पेढे गायब. अन्न औषध प्रशासनाच्या छापेमारीनंतर प्रसाद विक्रेते धास्तावले. पेढ्यांवर पॅकेजिंग आणि एक्सपायरी डेट छापल्याचं निदर्शनास. धुळ्याच्या शिंदखेडा तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा. बैलगाडीनं काढलेल्या मोर्चामध्ये शेतकरी बांधवांचा मोठ्या प्रमाणात सहभाग.